माझ्या एका मित्राचं असं पण झालं होतं की भीमाशंकर आणि त्या भागात आम्ही गेलो होतो. तर तो प्रचंड दाट जंगलाचा भाग येतो. तर एक ट्रेक झाला आमचा. त्या ट्रेकनंतर आमच्या ग्रुपमधला एक मुलगा, मित्र नाही म्हणता येणार, पण ग्रुपमधला होता. तर तिथेच ओळख झाली होती, म्हणजे त्या ट्रेकमध्ये ओळख झाली होती त्या मुलाची. तो घरी गेल्यापासून विचित्र वागायला लागला. तो जेवे ना, तो झोपे ना, तो आरडाओरडा करत राहिला. ती आली आहे, ती आली आहे असं ओरडायचा. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. माझ्या एका मित्राचं असं पण झालं होतं की भीमाशंकर आणि त्या भागात आम्ही गेलो होतो. तर तो प्रचंड दाट जंगलाचा भाग येतो. आणि मध्ये एक भीमाशंकरला वेगवेगळ्या वाट्या आहेत. त्याचे एक कठीण वाटे, एक सोपी वाटे, असे बरेच वेगवेगळ्या वाटा आहेत. तर तिथनं आम्ही चाललो होतो. तर एक ट्रेक झाला आमचा. त्या ट्रेकनंतर आमच्या ग्रुपमधला एक मुलगा, मित्र नाही म्हणता येणार, पण ग्रुपमधला होता. तर तिथेच ओळख झाली होती, म्हणजे त्या ट्रेकमध्ये ओळख झाली होती त्या मुलाची. तो घरी गेल्यापासून विचित्र वागायला लागला. तो जेवे ना, तो झोपे ना, तो आरडाओरडा करत राहिला. ती आली आहे, ती आली आहे असं ओरडायचा. आणि रात्रभर झोप नाही, त्यामुळे पुढचे 3-4 दिवसांनी त्या डोळ्याखाली एकदम काळं खूप आले. अंघोळ करायला तयार नाही, तो विचित्र दिसायला लागला आहे असं. डॉक्टरांकडे डॉक्टर बोलले असं तर काही नाही, कसली तरी भीती बसली मनात त्याच्या. नाही, मला ती दिसते, मला ती बोलवते, हे सारखं ते चालू होतं. तर आम्हाला काय, मी त्याच्याशी काय कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं, मला ते काय कळलं नाही. पण मला बातमी कळली फक्त त्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती, तो असं काहीतरी विचित्र वागते. त्याच्यानंतर तो रेग्युलर ट्रेक करणारे आमच्यातले होते. तर आमचे काही जण परत त्याच ट्रेकला निघाले होते. तर निघाले तेव्हा त्यातला एक जण होता, त्याला तो प्रचंड आवडायचा ट्रेक. तर तो मला पावसाळ्यात करायचा आहे. तर साधारणतः महिनाभराने तो एकट्याने तो ट्रेक करायला घेतला. तर तो वाट चुकला, एक वाटाड्या घेतल्या त्याने. वाटाड्याला घेऊन तो जायला लागला. आणि मग मध्ये काय जंगलामध्ये त्याला थोडंसं त्याला करायची होती लघुशंका. तर तो बोलला, मी जरा आलो पटकन, जाऊन येतो. हां, तर म्हणून तो गेला झाडापाशी. तर वाटाड्याला त्या झाडापाशी जाऊ नका अजिबात करायला. ते का? तर की हे आवळ्याचं झाड आहे. तर की हो का, मला काय कळत नाही. लावसट आहे त्याच्यावरती. ते एक भूत असतं. एका मॅरिड किंवा ओली व्हॅलेंटाईन असे असतात ना, त्या बायकांचं भूत असतं ते, ज्या अशा मेलेल्या असतात तेव्हा. तर त्याच्यापाशी मस्त तिथले आवळे पण खायचे नाही, तिथे त्या हलवायचे नाही ते झाडाला. हां, तर तुम्ही हे असं काही करू नका तिकडे. तो की काय होतं ते भूत असलं तर? ती तुमच्या मागे येते. तर तुम्हाला खाऊ देत नाही, पिऊ देत नाही, झोपू देत नाही. तो त्याला क्लिक झालं की तो मित्राचा असंच काहीतरी होतंय ना. त्याने फोन केला पटकन रुलेला की त्याला हे अशा गोष्टी घडतात का, लक्षणं हीच आहेत का सेम? तो बोलला, हो हीच आहेत. की नाही, मग इथलं वाटाड्या सांगतोय की असं असं अवसट प्रकारे त्याच्याने असं होतं. मग त्या वाटाड्या विचारलं की मग आमचा मित्र आहे, त्याला पण असंच झालं होतं आणि तो असा ओरडतोय की मला ते दिसते, ती मला घेऊन जाईल. तोला हा, मग हे 100% तेच आली आहे त्याच्या मागे. मग तोला हे तर हे उपाय काय त्याच्यावरचा? मग त्याने गावातलाच एक माणूस सांगितला की हा माणूस त्याच्यावरती हे करतो. हा मित्र मग तो गावात तो माणूस घेऊन आला त्यांच्या घरी. आणि मग त्याने सांगितलं त्या मुलाला की 4 नारळ दिले 4 दिशांचे. एक भात, दही भात सारखं ते घेऊन गेले त्या झाडापाशी परत. त्या झाडापाशी घेऊन 4 नारळ 4 दिशेला हे केले, हे भात वाहिला. आणि हे केलं की आता माझ्याकडनं चूक झाली. मे बी त्या मित्राने त्या झाडापाशी काहीतरी केलं असणार, त्याला पण लक्षात आलं नसेल. बरोबर. तर माझ्याकडनं चूक झाली, हे झाड मी तुला परत हे करतो, इथेच वास कर, माझ्यापाशी येऊ नकोस, मला माफ कर. असं करून तो वळला, हातपाय धुतले. त्याच्यानंतर त्या चक्कर आली, तो पडला. आणि उठल्यापासून मग तो नॉर्मल झाला. उठल्यानंतर त्याला परत त्रास नाही झाला तो. तर त्याने हे आवळा किंवा नागचाफ्याची झाडं असतात, त्या झाडांवरती ही वास करत असते. काय बोलतो त्याला? लावसट. लावसट. बापरे, मी पहिल्यांदा हा टर्म ऐकला. हो. बापरे. ते बाईचं असतं. काही जण म्हणतात की विधवेचं असतं, काही जण म्हणतात की ओली व्हॅलेंटाईन असते, काही जण म्हणतात की नवविवाहिता असते. तर त्याचे पण प्रकार असतात. म्हणजे असं एकाने हे केलं होतं की जेव्हा तुम्ही भात वगैरे हे वाढतात तेव्हा हळदी कुंकू व्हायचं नसतं. जर ते विधवेचं हे असेल, लावसट असेल, तर त्याला हळद कुंकू व्हायचं नसतं त्याला. मॅरिड असेल तर ते
त्या गावच्या लोकांना माहिती असतं की तो गावचा जो हे असतो एक गुरव वगैरे त्यांना ते माहिती असतं. तर हे त्यांनी तसंच गुरव बोलवून आणला आणि त्यामुळे त्याचं ते सुटलं त्या बाधेपासून तो.